तुम्ही अजून जागेच? हं. झोप नाही येऊन राहिली का? एवढं सगळं झालंय दिवसभरात, झोपच उडालीये माझी. अहो, मी काय म्हणते, प्रत्येक माणसाच्या हातून चुका घडतात. खरा माणूस तो की जो ह्या चुकांवरती मात करतो, बिघडलेली गोष्ट पुन्हा सुधरवतो. मी सगळं विसरून जाईन, तुम्ही पण विसरून जा. आपण नव्याने संसाराला सुरुवात करूया. पण आता यापुढे त्या पोरीशी काही संबंध ठेवायचा नाही. मी तर म्हणते, तुम्ही नोकरीच सोडून द्या ना. तुम्हाला कुठल्याही ऑफिसात चांगली नोकरी मिळेल. पण आता त्या मुलीचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. मला हे सगळं करायचं नसेल तर तू हे जे काही सगळं म्हणतेस ते मला करायचंच नसेल तर पण हा असं आहे की घरपडा केला तर कसा संसार करता येईल आपल्याला? अरे नाही करायचा आहे संसार मला. नाही, तुम्ही चिडू नका. तुम्ही रागाच्या भरात काहीच्या काही बोलता. मी चिडून बोलत नाही, रागाच्या भरात तर त्याहून नाही. जे काही बोलतोय ते शांतपणे विचार करूनच बोलतोय. इथे माझं काही नाहीच आहे राधिका. जे काही आहे ते सगळं तुझं आहे, सगळं तुझ्या मनासारखं, तुला हवं तसं. मला काही आनंदच मिळत नाही याच्यामध्ये. राधिका मला नकोय संसार. या घरात माझं मन नाही रमत, कारण इथे माझं असं काही नाहीच आहे, सगळं तुझं आहे. तुझं, तुझ्या मनासारखं, तुला हवं तसं. नाही रमत माझं मन इथे. म्हणून मग फक्त नातं आहे म्हणून संसार रेटत बसायचं का? त्याला काय अर्थ आहे? असं काहून बोलून राहिले तुम्ही? हे सगळं फक्त माझं कसं असेल? पण दोघांनी मिळून तर सगळं उभं केलंय ना. एक दिवस, एक क्षण एकत्र घालवला. कोपरा आपण मिळून सजवलाय. आणि आता तुम्ही म्हणून राहिलात की तुम्हाला हे आवडत नाही. हो, नाही आवडत आहे मला. नाही आवडत मला आणि हेच सत्य आहे. राधिका, मला तू आवडत नाहीस. मला शनाया आवडते आणि मी तिला कधीच सोडू शकत नाही. राधिका, मला तू आवडत नाही. मला शनाया आवडते आणि मी तिला कधीच सोडू शकत नाही. नाही, तुम्ही आता हे असं बोलून राहिले, पण मला माहितीये ना तुमचं खरं प्रेम तर माझ्यावरतीच होतं ना. तुम्ही त्या शनाला भेटू नका बरं. ती तुम्हाला भडकवते. मी तर आता तिला तुमच्या जवळ फिरकूच देणार नाही. यापुढे ना तिला भेटू नका. ती काहीतरी बोलून तुम्हाला फितवायचा प्रयत्न करून राहील. लहान आहे का मी की कुणाचं ऐकून त्यानुसार वागेन? मला माझं बरं वाईट कळत नाही का? एक लक्षात घे, माझं शनायावर प्रेम आहे. मी तिला कधीही सोडणं शक्य नाही. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. आणि जरा स्पष्टच बोलतो, कदाचित तुला नाही आवडणार,
पण राधिका माझ्याकडे पर्याय नाही. मला नाही न्यायचं तुझ्याबरोबर. अहो ऐकून घे, ऐकून घे. मी काय बोलते ते ऐक आणि नंतर बोल. कसं आहे राधिका, हे सगळं तुझ्या समोर अशा पद्धतीने आलं म्हणून, नाहीतर मी आज न उद्या सांगणारच होतो तुला. मला आजकाल तुझ्या बरोबर राहावंसं नाही वाटत. वागणं, तुझं बोलणं, तुझं ओव्हरऑलच मला नाही पटत. इरिटेट होतं मला. त्यामुळे इट्स बेटर की तू हे घर सोडून निघून जावास. मॉमच्या हातच्या चकल्या काय कमालच यार. यार या बायका एवढे कठीण आयटम बनवत कसं असतील. सोड, जाऊ दे, खायला मजा येते. बघते. थँक्यू 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 सो मच. थँक्यू थँक्यू. कशाबद्दल? अगं कशाबद्दल काय, तू हे जे काही सगळं प्लॅन केलंस त्याबद्दल. ओ राईट राईट राईट. तुला असं वाटत असेल मी तुझ्याशी भांडेन किंवा रागवेन तुला, हो ना? नाही नाही, मी उलटा खूप आनंदात आहे. हा, कारण हा जो सगळा तू प्लॅन केला होतास ना माझी वाट लावायला, तो माझ्या फेवर मध्ये गेलाय. काय काय बोलतेस तू? हा म्हणजे बघ ना, बरंच झालं ना राधिकाला आमच्या बाबतीत कळलं ते. आता गॅरीला आणि मला काहीही लपवायची गरज नाही, कोणाशीच खोटं बोलायची गरज नाही. यु नो व्हॉट, मी कधीही गॅरीकडे जाऊ शकते आता. गॉड, आय फील सो फ्री. शनया काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? परिस्थितीचं भान आहे की तेही सोडलंयस? हे जे काही झालंय त्याबद्दल तुला जरा देखील लाज वाटत नाही का ग? मला कशाला वाटेल काही. शनया तू हे विचारूच कसं शकतेस? अगं जाऊन बघ जरा राधिकाताईंकडे काय अवस्था झालीये त्यांची. तुझ्यामुळे त्यांचं घर उद्ध्वस्त झालंय. 8 वर्षांचा सुखाचा संसार मोडलायस तू त्यांचा. तू कधी विचार केलायस का शनाया? शनाया, जर तुझ्यामुळे राधिकाताईंना आणि त्यांच्या मुलाला घर सोडावं लागलं तर काय करणार आहेस तू? मी काय करणार आहे त्यात? आणि तू काय ग सारखं सारखं मलाच काय बोलते एकसारखी? मी सांगितलं तुझ्या राधिकाताईच्या नवऱ्याला माझ्या मागे मागे यायला. ही इज इक्वली रिस्पॉन्सिबल. ओके, त्याला जाऊन बोल ना. हो, तो रिस्पॉन्सिबल आहेच या सगळ्याला, पण त्याच्यापेक्षा तू जास्त रिस्पॉन्सिबल आहेस. आणि तुमच्या दोघांच्या चुकीची शिक्षा त्या बिचाऱ्या राधिकाताईंना भोगावी लागते. हे नेहमी असंच होतं. दोघांमध्ये जर कोणी तिसरं आलं ना तर त्रास फक्त त्या तिघांमधल्या प्रामाणिक व्यक्तीलाच होतो. ए प्लीज हा, तू तुझा इमोशनल क्वेश्चन नको घुसव या सगळ्यामध्ये. ऍक्च्युली यु नो व्हॉट, तू पण ना त्या गॅरीच्या बायकोसारखी आउटडेटेड गोष्टी करतेस सगळ्या. यु नो व्हॉट, मी जर का तिच्या जागी असते ना तर आत्ताच्या आत्ता त्याला म्हटलं असतं की खड्ड्यात जा आणि शोधला असता बेटर ऑप्शन कोणीतरी. शनाया, तुझ्यावर चीड नाही, राग नाही, दया सुद्धा येत नाहीये मला तुझी. कीव येते, कीव या सगळ्याची, तुझ्या मेंटॅलिटीची.